नमस्कार, आप देख रहे हैं प्राउड इंडिया न्यूज। इस वक्त की बड़ी खबर नागपुर से है। वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अनेक वर्षांपासूनचा जो सततचा प्रयत्न होता, त्या संकल्प होता, त्या संकल्पपूर्तीचा आज दिवस आहे। आपल्या कार्यालयाचं भूमिपूजन आज आपण केलेलं आहे। कार्यालय हे आपल्या सगळ्यांसाठी एक भावनिक मुद्दा आहे। मी माननीय नितीनजींचं स्वागत करतो। माननीय देवेंद्रजी व माननीय बावनकुळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं। शहराचे व ग्रामीणचे अध्यक्ष माननीय बंटीजी कुकडे व माननीय बावनकुळे साहेब, सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्यावं। बोला भारत माता की। आज आपल्या कार्यालयाचं भूमिपूजन झालेलं आहे। आज रामनवमीचा पावन पर्वावर आज आपल्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आपल्या कार्यालयाचं भूमिपूजन इथे संपन्न झालेलं आहे। कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी माननीय शहराचे अध्यक्ष बंटी मास्तर कुकडे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय नितीनजींचं स्वागत करावं। त्यानंतर ग्रामीणचे अध्यक्ष माननीय सुधाकररावजींना विनंती आहे की त्यांनी माननीय नितीनजींचं स्वागत करावं। आपले शहराचे व ग्रामीणचे दोन्ही अध्यक्ष या दोघांनी विनंती केली त्यांनी एकत्रितपणे माननीय बावनकुळे साहेबांचं स्वागत करा। देवांजींचं म्हटलं ना, मी म्हटलं ना। बोला भारत माता की। माननीय बावनकुळे स्वागत। माननीय लक्ष्मणजी सावजी यांनी कृपया मंचावर यावं। माननीय लक्ष्मणजी सावजी, माननीय लक्ष्मणजींचं स्वागत माननीय बावनकुळे साहेब व माननीय देवेंद्रजींनी करावं अशी ते उचलून घ्या, करावं अशी मी विनंती करतो। या लक्ष्मणजी। आज आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून मागच्या 25 वर्षांपासून या कार्यालयासाठी विविध प्रकारे ज्यांचा हातभार लागला आहे, ज्यांची मदत झाली आहे, ज्यांचे प्रयत्न झाले आहेत, अशा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना वैयक्तिक निमंत्रण देऊन बोलवण्याचा आपण प्रयत्न केला। अनेकांचे वय बरेच झालेले आहेत, काही लोक येऊ शकले, काही लोकांनी येण्यास असमर्थता दर्शवली, परंतु या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी स्वरूपात माननीय आनंदरावजी ठवरेंना मी ते मंचावर बोलवतो। आणि विशेष म्हणजे आपल्या सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की आनंदरावजी आज 1 लाखाचा चेक आपल्या कार्यालयासाठी माननीय बावनकुळे साहेबांना सुपूर्द करत आहेत। त्यामुळे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आनंदरावजींचं स्वागत करावं। आणि मी माननीय आनंदरावजींचा पहिले सत्कार माननीय नितीनजी व माननीय देवेंद्रजी व माननीय बावनकुळे साहेबांनी करावा अशी विनंती करतो। माननीय आनंदरावजींनी 1 लाखाचा चेक आपल्या कार्यकर्त्यासाठी कार्यालयासाठी दिलेला आहे। जोरदार टाळ्या वाजवाव्या अशी विनंती करतो। बोला भारतीय जनता पार्टीचा। आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। माननीय आपले राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी एका भाषणात सांगितलं होतं की 5 क हे आपल्या संघटनेचा गाभा आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम कार्यकर्त्याच्या माध्यमातून तयार झालेली कार्यकारिणी,
कार्यकर्त्यांच्या द्वारे करण्यात येणारे कार्यक्रम आणि कोश आणि या सगळ्यांचा केंद्रबिंदू शक्तिस्थान सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे आपलं कार्यालय असतं असं त्यांनी सांगितलं होतं. आज या कार्यालयाचं भूमिपूजन झालेलं आहे. मी माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, आपले प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, आपले महानगराचे अध्यक्ष बंटीजी कुकडे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरराव कोहळे, या ठिकाणी उपस्थित आमदार कृष्णाभाऊ खोपडे, आमदार प्रवीणजी दटके, त्याचप्रमाणे ज्यांचा आपण आत्ता सत्कार केला असे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदरावजी ठवरे, सर्व आपले पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार, सर्व भारतीय जनता पक्षाच्या परिवारातील परिवारजन आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रभू श्रीराम आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद देवोत अशी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करतो. आज आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. या स्थापना दिवसाच्या देखील आपल्या सर्वांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आपले श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, पंडित दीनदयाल उपाध्याय असतील, अटल बिहारी वाजपेयीजी असतील, अशा सगळ्या नेत्यांच्या मांडीआडीत आज आपला पक्ष हा माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे. याबद्दल खरोखर सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याकरता आजचा दिवस याही करता महत्त्वाचा आहे की आपल्या कार्यालयाचं आज भूमिपूजन नुकतंच आपण आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न केलं आहे. हे कार्यालय नागपूर शहराचं, नागपूर जिल्ह्याचं आणि विदर्भ विभागाचं असे तिन्ही कार्यालय आपण एकत्रितपणे या ठिकाणी करतो आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कार्यालय आपण तयार करणार आहोत. या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी हे कार्यालय व्हावं याकरता प्रयत्न केले, कारण आपल्याला माहिती आहे की गेले 25 वर्ष आपण या कार्यालयाकरता प्रयत्न करतो. हळूहळू करत आपण ही जमीन जी आहे ती त्या ठिकाणी विकत घेतली, कोणालाही त्रास न देता, कोणालाही अडचणीत न आणता जशी जशी मिळाली तशी तशी पक्षाने वेळोवेळी ही जमीन विकत घेतली आणि आज चांगल्या प्रकारे हा सगळा प्लॉट आपल्याजवळ आलेला आहे आणि एक अतिशय चांगलं सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय ज्याचा संपूर्ण आराखडा माननीय गडकरी साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तयार केलेला आहे. खरं म्हणजे आपण आपलं घर बांधतो त्या घराच्या आपल्या भूमिपूजनाचा जेवढा आनंद आपल्याला आहे तेवढाच आनंद आज या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा देखील आहे. आपल्या भाजपचं नवीन घर हे आपण या ठिकाणी बांधतो आहोत. त्यामुळे आता आपल्याला इकडे तिकडे न जाता पूर्वीप्रमाणेच, कारण या इथला जो टिळक पुतळा कार्यालय खरं म्हणजे याचा इतिहास नितीनजी सांगू शकतील आणि त्याच्यामध्ये आनंदरावजींनी आज आपल्याला 1 लाख रुपये दिले आहेत, पण त्या काळामध्ये हे कार्यालय वाचवण्यामध्ये आनंदरावांचा देखील जो काही वाटा आहे तो देखील नितीनजी आपल्याला निश्चितपणे सांगतील. पण मला असं वाटतं की आता एक अतिशय चांगलं अशा प्रकारचे कार्यालय या ठिकाणी आपण तयार करतो आहोत. आनंदरावांनी आपल्या सगळ्यांकरता एक वास्तुपाठ दिलेला आहे. त्यांनी स्वतः या ठिकाणी 1 लाख रुपये आपल्या कार्यालयाकरता दिलेले आहेत. माझी अपेक्षा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याला जे वाटेल ते, पण काही ना काही समर्पण या कार्यालयाकरता दिलं पाहिजे. मी देखील माझ्या स्वतःच्या वतीनं 5 लाख रुपये या कार्यालयाकरता या ठिकाणी समर्पण निधी निश्चितपणे देणार आहे आणि आपण सर्वांनीही समर्पण निधी द्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्थापना दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला एक पुढचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी नितीनजींची या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे पुढे जाण्याकरता, म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 1
बोला भारत माता की। मी आपले माननीय प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा। चला, आपल्या सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे, जरा घोषणा देऊ थोड्या। भारत माता की। असं कसं चालणार आहे? नितीनजीला ऊर्जा मिळाली पाहिजे, देवेंद्रजीला ऊर्जा मिळाली पाहिजे, आपलं कार्यालय लवकर झालं पाहिजे। भारत माता की। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर 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 हर। आज आपलं सर्वांचं स्वप्न पूर्ण करणारा दिवस आहे। आज श्री रामनवमी आहे आणि रामनवमीच्या पावन पर्वावर विदर्भाकरता, नागपूर शहर जिल्ह्याकरता अत्यंत सुसज्ज एक कार्यालय असावं असं जे स्वप्न आपण बघितलं होतं, आपलं सर्वांचं स्वप्न आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या दिवशी पूर्ण होताना दिसत आहे। आणि म्हणून आज एक सुवर्ण योग आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे नेते, ज्यांनी या कार्यालयातनं आपलं भारतीय जनता पार्टीचं आणि आपलं सामाजिक जीवन, राजकीय जीवन सुरू केलं, असे माननीय नितीन गडकरीजी यांच्या हस्ते या कार्यालयाचं भूमिपूजन करणे हाही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा योग आहे। एकदा नितीनजीचे आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करू। त्यांनी आपल्याकरता अभिमान आहे की त्यांनी राजकीय आयुष्याची सुरुवात ज्या कार्यालयातून केली त्या कार्यालयाचं भूमिपूजन होते आहे। खरं तर आपले लोकनेते महाराष्ट्राच्या विकासाचा आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प ज्यांनी केला आहे, असे देवेंद्रजींनी सुद्धा या कार्यालयाच्या संपूर्ण रचनेकरता, या कार्यालयाच्या संपूर्ण व्यवस्थेकरता ज्या पद्धतीने पुढाकार घेतला आणि त्यांच्याही राजकीय जीवनामध्ये त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली, त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं, हाही या ठिकाणी आपल्याकरता योग आहे। या कार्यक्रमाला आपले जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळेजी, आपले बंटी कुकडेजी, माननीय आमदार प्रवीण दटकेजी, माननीय आमदार कृष्णा खोपडेजी, आपले माजी आमदार अशोकराव मानकरजी, या ठिकाणी उपस्थित आपले 6 माजी जिल्हाध्यक्ष बसलेले आहेत, डॉक्टर महात्मेजी आहेत। खरं तर शहरातले 5-6 जिल्हाध्यक्ष बसले आहेत, शहर जिल्हाध्यक्ष बसले आहेत। आणि या ठिकाणी जनसंघाच्या काळापासून, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून अनेक कार्यकर्ते, अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत। खरं तर आपण सर्वांनाच निमंत्रण दिलं, पण काही आपले मान्यवर निमंत्रणाच्या माध्यमातून येऊ शकले नाही। आज आनंदराव ठवरेंचा आपण सर्वांच्या माध्यमातून सन्मान केला, कारण आनंदरावजींनी हे कार्यालय पूर्ण वेळ, म्हणजे सर्वात जास्त जुन्या कार्यालयाचा संपर्क कुणाचा होता तर आनंदरावजींनी पूर्ण कार्यालय मंत्री म्हणून सांभाळलं। खरं तर आज आपल्या समोर एक अत्यंत महत्त्वाचा दिवस याकरता आहे। नितीनजी, आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता पूर्ण करता आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा सर्वात मोठा प्राथमिक सदस्यता पूर्ण करण्याचा दिवस आहे। 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता करताना ती क्वांटिटीची असावी का, आम्ही विचार केला नसावी, ती क्वालिटीची असावी। नितीनजी, आम्ही बाकी राज्यामध्ये, इतर राज्याची तुलना करता येत नाही, पण बाकी राज्यामध्ये एका कार्यकर्त्याला 20,000 30,000 एका रेफरल कोडवरनं परवानगी होती सदस्यता अभियानामध्ये भाग घेण्याची, पण महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही 1,000च्या वर सदस्य संख्या करायची नाही असा निर्णय घेतला। आणि त्यामुळे या राज्यातले जवळपास 1,07,000 कार्यकर्त्यांनी त्यांचे रेफरल कोड काढून
1,51,00,000 मेंबरशिप केली, म्हणजे क्वालिटी मेंबरशिप केली. आमचे 1 लाखाच्या वर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या ठिकाणी आपल्या रेफरल कोडवर आणि सर्वांना आयडेंटिटी जनरेट करून दिलाय. म्हणजे 1,51,00,000 सदस्यांच्या मोबाईलमध्ये आपला आय कार्ड आहे पक्षाचं, आणि हे आपल्याकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीने देवेंद्रजी अध्यक्ष असताना 97 लाख मेंबरशिप केली होती. आता भाजपाने 1,51,00,000 मेंबरशिप केली. खऱ्या अर्थाने याकरता महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या बूथ अध्यक्षापासून तर महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण खऱ्या अर्थाने एक मोठा इतिहास रेकॉर्ड. आणि आता नितीनजी 1,51,00,000 मेंबरशिप अशी आहे, तुम्ही एखाद्या दिवशी जर फेसबुक लाईव्ह केला तर 1,51,00,000 लोकांची डायरेक्ट तुम्ही भाजपच्या बोलू शकता, असं आपण त्या ठिकाणी व्यवस्था उभी केली. आपण एआयचा सपोर्ट घेतला, आपण टेक्निकल सपोर्ट घेतला, आणि आता 1,51,00,000 मेंबरशिप आज पूर्ण झाली. सोबतच आनंदाचा दिवस आहे. आपण आज 1 लाख सक्रिय सदस्यताचीही योजना पूर्ण केली. आता महाराष्ट्रामध्ये 1 लाख ऍक्टिव्ह मेंबरशिप जे आपण म्हणतो सक्रिय सदस्यता, ती आपण 3 लाख करणार आहोत. आता आपण 1 लाख आज पूर्ण केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा सुद्धा एक मोठा रेकॉर्ड आहे. खरं तर 1 लाख सक्रिय सदस्य असलेला भारतीय जनता पार्टी. आणि नितीनजी, आपण आज स्थापना दिवशी ठरवलं आहे की बूथ अध्यक्षापासून तर 1,186,000 बूथपर्यंत सर्व बूथ अध्यक्ष या महिन्यात 30 एप्रिलपर्यंत आपण संपूर्ण बूथवर सर्व बूथ अध्यक्ष आपले गठीत होणार आहे. आणि 12 सदस्यांची कार्यकारिणी ती सुद्धा आपण या ठिकाणी क्वालिटी करतोय. कुणाचे नाव टाकून दिलं ते बूथवर आहे का नाही, यावरची आपण जी योजना तयार केली आहे ही क्वालिटीची असणार आहे. त्यामुळे या 30 तारखेपर्यंत आपल्याला 1,186,000 बूथवर सर्व बूथ अध्यक्ष निवडायचे आहे. नितीनजी, आपण निर्णय घेतला आहे की मंडळ आता छोटे आपण केले आहे. 100 बूथचा एक मंडळ, 100-125 बूथचा. आणि त्यामुळं या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता मंडळ अध्यक्ष वाढणार आहे. 1,180 या ठिकाणी मंडळ होणार आहे. कालपर्यंत आपले 786 मंडळ, 787 मंडळ होते. आता 1,180 मंडळ या ठिकाणी प्रवीणजी होणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण 85 जिल्हे गठीत करतो आहे. एक मोठा आपण या ठिकाणी एक चांगला संघटनेची पाया या ठिकाणी आपण बांधतोय. बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत साऱ्या निवडी आपल्याला 6 एप्रिल पासून आजच्या दिवसापासून तर 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करायचे आहे. आपल्या सर्वांना या संघटन पर्वामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी व्हायचं आहे. कार्यालयाचा विचार केला तर आज स्वर्गीय प्रभाकरराव झटकेजी यांची आपल्याला सर्वांना आठवण येईल. माननीय बळवंतरावजी ढोबळे साहेबांची आठवण येईल. अनेक मान्यवरांच्या आठवणी या कार्यालयाशी जुळलेल्या आहेत. खरं तर गिरीश व्यास साहेबांचे मी या ठिकाणी आभार मानतो. पंडितवाडापासून सुरुवात झालेलं गिरीश व्यास साहेब हे कार्यालय, ज्या वेळी आपण गिरीश व्यास साहेबांना स्वर्गीय झटके साहेबांनी विनंती केली तेव्हा माननीय गिरीश व्यास साहेबांनी त्यांच्या परिवारांनी ही जागा त्या ठिकाणी कार्यालय चालू करण्याकरता या ठिकाणी आपल्या पक्षाला दिली. खरंच गिरीश व्यास साहेबांनी त्यांच्या परिवाराचं मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिनंदन करतो. मी जास्त वेळ न घेता एवढंच सांगणार आहे. नितीनजी, ही जागा 38,000 स्क्वेअर फीट आहे. 38,000 स्क्वेअर फीट जागा आहे. यामध्ये आपल्याला माहित आहे की टिळक पुतळा ते आपणच डिझाईन तुम्ही सर्व करून दिला आहे. थोडं तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणून मी सांगतोय. या 38,000 फूट जागा घेण्याकरता आपल्याला थोडे 5 वर्ष लागले. आपण ठरलं होतं, नितीनजींनी सांगितलं होतं की 14 ते 19 या 5 वर्ष या काळात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, मी पालकमंत्री असताना नितीनजींनी कार्यालय झालं पाहिजे असा संकल्प केला होता. पण जागा वगैरे करत करत आम्ही उशीर झाला. पण आता ठरवलं आहे की आपल्याला पुढच्या 2 वर्षामध्ये हे कार्यालय बांधून पूर्ण करायचं आहे. प्रवीण, त्याकरता आपण सर्वांनी जबाबदारी घेतली आहे. 1,75,000 स्क्वेअर फीट हे कार्यालय राहणार आहे. 1,75,000 यामध्ये 2 बेसमेंट आणि 9 मजले, 2 बेसमेंट आणि 9 मजले असणार आहेत. या 2 बेसमेंट आणि 9 मजल्यामध्ये खऱ्या अर्थाने 2 बेसमेंट आपले पार्किंगचे असणार आहे. या ठिकाणी 500 लोकांचं ऑडिटोरियम नितीनजी आपण मंजूर तुम्ही केलेलं आहे. या ठिकाणी कार्यकर्त्याकरता 2 प्रशिक्षण वर्गांचे आपण हे करतोय, हॉल करतोय. कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याकरता 2 चांगले सुंदर या ठिकाणी हॉल वेगळे करतो आहे. विदर्भ विभागीय कार्यालय असणार आहे, नागपूर शहराचं कार्यालय असणार आहे, नागपूर जिल्ह्याचं कार्यालय असणार आहे. आपण AI बेस हे कार्यालय करणार आहे. इथून कुठेही व्हिडिओ कॉन्फरन्स करता येईल, किती मोठी कॉन्फरन्स करता येईल ती आपण करतोय. आधुनिक सुसुविधा आपण देतो आहे, डॉर्मेटरी करतो आहे आणि सर्वात वर 5 VVIP सूट देतो आहे.
जेणेकरून कुणी जर या ठिकाणी आमदार खासदार मंत्री कुणी आलं तरी त्यांनी भारतीय जनता पार्टीत कार्यालयात राहायची इच्छा व्यक्त केली तर आपण त्या ठिकाणी 5 सूटही करतोय जेणेकरून या कार्यालयामध्ये आपण राहू शकतील। या ठिकाणी जे गच्चीवर टेरेस असणार आहे, मोठी संध्याकाळची सभा, एखादी मोठी सभा त्या टेरेसवर होऊ शकेल, बैठक होऊ शकेल असेही या ठिकाणी व्यवस्थापन करतोय। आणि गांधीबाग तलावासमोर आपले सुसज्ज कार्यालय खऱ्या अर्थाने आपण बांधतोय। 2 वर्षात आपल्याला कार्यालय बांधून पूर्ण करायचं आहे। मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आजच्या प्रभू श्रीरामाच्या रामनवमीच्या दिवशी, भाजपाच्या स्थापना दिवशी आपण सर्वांनी, आज आनंदराव ठवरे साहेबांची स्थिती आपल्याला माहिती आहे, त्यांच्या इतक्या स्थितीमधून त्यांनी 1 लाख रुपयाचा चेक दिला, कारण त्यांच्या मन, आत्मा आणि समर्पण या कार्यालयासोबत जोडलेला आहे। माझी आपल्याला विनंती आहे, शेवटी देवेंद्रजी, नितीनजी, मी आपल्या परी काही करू ते आमची जबाबदारीच आहे, पण तुम्हाला माझी विनंती आहे, सर्वांचा हातभार काही ना काही, आपलं योगदान आहे, माझं योगदान आहे, आत्मीयता या कार्यालयाची आपली असली पाहिजे। ज्या कार्यालयाने आपल्याला इतकं मोठं केलं आहे, ज्या कार्यालयाने आपल्याला पद प्रतिष्ठा दिली आहे, ज्या कार्यालयाने आपल्याला 2 व्हीलरवरनं 4 व्हीलरवर आणला आहे, त्या कार्यालयाकरता आपण सर्वांनी आपल्या, ज्या दिवशी आपण आपल्या जीवनात सुरुवात केली भाजपाची, त्या दिवशी आपले दिवस कसे होते, आज आपले दिवस कसे आहे याचा विचार करून या कार्यालयाकरता आपण सर्वांनी काही ना काही योगदान द्यावं अशी विनंती भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला करतोय। राज्याचा अध्यक्ष म्हणून साहेब आपण हेच ठरवलं आहे, हे कार्यालय तर आपण बांधतोच आहे, पण राज्याच्या 36 जिल्ह्याचे कार्यालय आपण 2 वर्षात बांधून पूर्ण करतोय। नितीनजी आपण राज्याचे सर्व कार्यालय 36 कार्यालय या 2 वर्षात बांधून पूर्ण करतोय, सर्व कार्यालय। त्याकरता टाटा कन्सल्टन्सीचं आपण काम दिलेलं आहे, 4 कार्यालय बांधून पूर्ण झाले आहे, हे 5वं कार्यालय आहे। मुंबई शहराचं, मुंबई प्रदेशचं कार्यालय आपण बांधतोय। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्व 36 कार्यालय 2 वर्षात पूर्ण होणार आहे। आज महाराष्ट्राच्या भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आज एक पुन्हा नोट आली आहे, पंडित बच्चराजी व्यास स्मृती प्रतिष्ठान यांनी सुद्धा 1 लाख रुपयाचा चेक आता पुन्हा पाठवला आहे। मी गिरीश व्यास साहेब, संजय भेंडे साहेबांचा आभार मानतो। आपल्या पक्षाचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनी 1 लाख रुपयाचा चेक दिलेला आहे। सुधाकरराव कोडेजींनी 1,21,000 चेक दिलाय, रिचा जैन यांनी 51,000चा दिलाय। सर्वांनी सर्वांचे चेक देऊन जावे, त्याशिवाय जाऊ नये। धन्यवाद। माननीय बावनकुळे साहेबांना धन्यवाद। आणि माननीय नितीनजींच्या मार्गदर्शनाची आपण वाट पाहतोय। तत्पूर्वी आपले कार्यकर्ते संजयजी चावरे व आपुलकी बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या आरती संग्रहाचं विमोचन माननीय नितीनजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। गणेशजी भांडारकर यांनी पुढे यावं। संजयजी चावरे, माननीय नितीनजी, माननीय बावनकुळे साहेब यांनी या पुस्तकाचं विमोचन करावं अशी विनंती करतो। एक पुन्हा आलाय चेक, 11 लाख रुपये विक्की कुकरेचा। कोणी बिना चेकनी जायचं नाही पैसे दिल्याशिवाय। माननीय नितीनजींना विनंती आहे की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन। माझं काय, जे तुम्ही देऊन संपले ते मी नितीनजी देवेंजी। आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहराचे अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर कोळे, त्याचप्रमाणे आपले सर्व आमदार आणि उपस्थित सर्व
कार्यकर्ता बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपल्या पक्षाचा 44वा स्थापना दिवस आहे आणि मला अतिशय या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यावेळी 1980 साली पक्षाची स्थापना झाली त्यावेळी देशामध्ये अनेक ठिकाणी स्थापनेचे कार्यक्रम झाले होते। 6-7 ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती। त्यामध्ये नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलच्या महाल शाखेच्या ब्रँचमध्ये 44 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती आणि त्या कार्यक्रमाला शांतिभूषण जे प्रसिद्ध वकील होते ते आणि राम जेठमलानी हे त्या कार्यक्रमात स्थापनेच्या कार्यक्रमाकरता उपस्थित होते। पाहता पाहता 44 वर्षाचा हा इतिहास हा अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींच्या स्मृतींचा इतिहास आहे। पक्षाला अनेक संकटातून जावं लागलं, अनेक वेळा संघर्ष करावा लागला आणि त्या सगळ्यांमधून ताळून सुलाखून उत्तम यश मिळवून आज आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत। 1952 मध्ये जनसंघाची स्थापना झाली की 1952 ते 1975 म्हणजे आणीबाणी याच्या आधीचा जनसंघाचा इतिहास होता आणि 75 सालानंतर मग 77 साली जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यानंतर जनता पार्टीमधून भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली। आज खऱ्या अर्थाने आपण सर्वव्यापी शक्तिशाली आणि जगातली सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून आज आपल्याला मान्यता मिळालेली आहे। हा जो पक्ष आहे हा व्यक्ती परिवाराचा पक्ष नाही आहे, हा विचाराधिष्ठित पक्ष आहे। त्यामुळे या पक्षाची स्थापना आपल्या पक्षाची स्थापना होत असताना आपण काही उद्दिष्टही पण समोर बाळगली होती। ती सगळी उद्दिष्ट जे आहेत त्याचा आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे, पण ती उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प हा आपल्या पक्षाने केला आहे आणि आजही आपण सगळेजण मिळून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। या जसं आज पक्षाची स्थापना दिवस आपण साजरा करतोय तसंच आज आपल्या कार्यालयाचं देखील भूमिपूजन झालेलं आहे। या कार्यालयामध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आहेत। म्हणजे या कार्यालयाच्या या जमिनीमध्ये आपण कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय आणि हिंदू महासभेचं कार्यालय पण विकत घेतलं आहे। मी स्वतः बर्धन साहेबांशी बोलून कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयाची किंमत त्यांना दिली आणि त्यातून कम्युनिस्ट पार्टीच्या बाजूला इथे कार्यालय होतं ते आपण विकत घेतलं, हिंदू महासभेचं कार्यालय होतं तेही पण विकत घेतलं। या ठिकाणी अनेक किरायेदार होते, अनेक भानगडी होत्या आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर आपले कार्यकर्ते गिरीश व्यास यांचा आहे। या अनेक वर्षामध्ये वास्तविक त्यातली एक जागा त्यांनी पहिल्यांदा बछराजी व्यास स्मृती ट्रस्ट करता विकत घेतली होती, नंतर त्यांनी ती भारतीय जनता पार्टीला आपल्याला दिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक झंझटी ज्या होत्या त्या किरायेदारांना खाली करण्याकरता त्यांनी बरेच परिश्रम घेतले आणि त्यातून मग हळूहळू एक एक किरायेदार आपण खाली करत या ठिकाणी आता जागा मोकळी झाली। अशी एक म्हण आहे की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणी माणसं किरायाने राहतात। त्याचा उत्तम अनुभव या कार्यालयाचे किरायेदार खाली करता करता एक जनरेशन खपली आणि त्याचा किती त्रास होऊ शकतो आपल्या कार्यकर्त्यांनी तो घेतला। मधल्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि बावनकुळे आपल्या इथे अध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आतापर्यंत मी जबाबदारी घेतली, आता तुम्ही तुमच्या हातात हे घ्या। त्यानंतर आपण लेकव्यू लॉजची आणि आता आजूबाजूच्या जागा बऱ्याच घेतल्या। मी स्वतः कार्यालयाचं डिझाईन पण पाहिलेलं आहे आणि आता या भव्य कार्यालयाचं स्वरूप आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे। विशेषतः कार्यालय ही बिल्डिंग आहे, हे घर आहे भारतीय जनता पार्टी।
आणि घराच्या बाबतीमध्ये 4-5 दिवसापूर्वी मुंबईमध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली म्हणून त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो. त्यावेळी श्रीमती लेमे यांनी एक घरावर सुंदर कविता केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा आपण घर बांधू तेव्हा तर ही कविता पहिले फ्रेम लावून घरात लावली पाहिजे. कारण घरामध्ये टाईल्स कोणत्या लागल्या आहेत, एअर कंडिशनिंग कसं आहे, फर्निचर कसं आहे हे महत्त्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की घरातली माणसं कशी आहेत. त्याचं वर्णन सुंदर कवितेमध्ये आहे. यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळेल. त्यांनी लिहिलं आहे, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी. फार सुंदर कविता आहे. ही कविता आपण सगळेजण बघा आणि आपल्या घरी लावा. कारण आपल्या घरातल्या सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण हे घर जे आहे याच्या मागचा भाव काय आहे, कार्यालयाच्या मागचा भाव काय आहे. एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो. एक गरीब परिवार होता, 3 मुलं होती, खाण्याची सोय नव्हती. पण त्या परिस्थितीमध्ये सगळे संघर्ष करत होते. दुःखाचे अनेक प्रसंग होते, पण घर मात्र आनंदी होतं. नंतर मुलं बाळं कामाला लागले, घर मोठा बंगला झाला, घरात 3 मर्सिडीज गाड्या आल्या, पण घरातले भाऊ एकमेकाची तोंड बघत नव्हती. आईवडिलाची कोणी चिंता करत नव्हती. घरात एअर कंडिशनिंग होतं, मर्सिडीजच्या गाड्या होत्या, पण घरातलं सुख आणि आनंद मात्र निघून गेलं होतं. त्यामुळे घरातला आनंद, बिल्डिंगमधला आनंद कशात आहे याचा विचार करण्याइतके आपण सगळेजण सुज्ञ आहोत. आपला पक्ष आपला परिवार आहे आणि आपला कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारासारखा आहे असं समजून नेत्यांनी वागलं पाहिजे. नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच, सांगायची काही गरज नाही. त्याला तिकीट द्या म्हणते सगळे नेते. माझ्यानंतर माझ्या मुलाला, आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही, त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं. त्यामुळे आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषाचाही स्वीकारला, आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शाबासकी देतो आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो. तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजावून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही, तू असं वागू नको. आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं प्रेम केलं पाहिजे. उत्तम बिल्डिंग, उत्तम फर्निचर, उत्तम एअर कंडिशनिंग, उत्तम हॉल, पार्किंग सगळं इथे होणार आहे. पण यातलं जे माणूसपण आहे ते कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं ते पण कायम राहिलं पाहिजे. जुन्या कार्यालयाच्या बऱ्याचशा स्मृती आहेत. त्या इतिहासाचे आनंदराव ठवरे साक्षीदार आहेत. मी ज्यावेळी 1975च्या नंतर आणीबाणीच्या नंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो, त्याच्या आधी मी तरुण कार्यकर्ता त्यावेळी होतो. पण त्यानंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचा जनरल सेक्रेटरी झालो आणि मला ज्यावेळी जनरल सेक्रेटरी झालो तेव्हा माझे सेक्रेटरी होते छोटू भैया धाकरस, अर्जुनदासजी कुकरेजा, मला वाटतं बहुतेक प्रभाकरही होते. तेव्हा माझ्यासमोर प्रश्न पडला की मी सगळ्यात ज्युनियर आहे. त्यावेळी मी छोटूबाईंना असं म्हटलं की तुम्ही सगळे मला जनरल सेक्रेटरी बनवता, पण मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वयाने, अनुभवाने आणि कार्याने पण लहान आहे, तर तुम्ही मला करायचे की तुम्ही जनरल सेक्रेटरी व्हा, मी तुमचा सेक्रेटरी म्हणून काम करीन. तेव्हा मनोहरराव शेंडे होते. ते म्हणाले तू ज्यादा ज्ञान मत सिखा, ते अशा बोलायचे, हम तेरे पीछे खड़े हैं सब लोग, अब ये काम तुमको करना है. आणि त्या सगळ्यांनी माझ्या मागे ते भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांनी मला कार्य करण्याकरता पूर्ण सहकार्य केलं, शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले आणि त्यांच्याबरोबरच मी काम करायला लागलो. डॉक्टर आहुजा आपले अध्यक्ष होते, मी त्यांचा महामंत्री होतो.
बळवंतराव ढोबळे अध्यक्ष होते, मी त्यांचा महामंत्री होतो आणि आनंदराव तर कॉन्स्टंट कार्यालयामध्ये होते. या कार्यालयाच्या इतिहासातला एक दुर्दैवी प्रसंग असा आहे की इमर्जन्सी जेव्हा लागली तेव्हा याचे मालक होते बिल्डिंगचे डॉक्टर ढवळे. त्यांचे आम्ही किराया दिला नाही. ते किराया मागण्याकरता संघ कार्यालयात गेले होते की भाजपवाले माझा किराया देत नाही म्हणून. आणि म्हणून त्या काळामध्ये एक बोर्ड होता. त्यावेळी शंकरराव फाटे, नारायणराव तांदुळकर, बळवंतराव, त्यावेळी जिल्ह्यातली टीम वेगळी होती, आनंदराव काम करत होते. सगळ्या कार्यालयामध्ये अनेक मोर्चे यायचे. इंदिरा गांधीच्या अटकेनंतर कार्यालयाने खूप लोकांचे गोटे खाल्ले. आनंदराव त्या प्रत्येक वेळा कार्यालयात बसून राहायचे. त्या काळात आपला प्रतिकूल काळ होता. पण दैव एवढं दुर्दैवी होतं की जेव्हा कार्यालयाचं सगळं येणं जाणं लोकांचं बंद झालं होतं, जिल्ह्याची जवळपास काम ठप्प होऊन सील लागलं होतं कामाला, त्यावेळी भारतीय जनता पार्टी नागपूर शहर आणि जिल्हा असा एक भगव्या आणि हिरव्या रंगामध्ये एक बोर्ड होता. त्याला चांगल्या नटबोल्डनी कसून लावला होता वरती. पण एक दिवस एवढं वादळ आलं की तोही बोर्ड हवेमध्ये वाहून गेला. आणि मग आनंदराव मला म्हणाले की बोर्ड पण चालला गेला. म्हटलं काळजी करू नका, आता पुढच्या वेळी भिंतीवर आपण ऑइल पेंट लावून पार्टीचं नाव लिहू म्हणजे काही ते वाढाल ना. या सगळ्या परिस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, मेहनत घेतली आणि त्यामुळे आजच्या सारखं जे यश आहे, त्यात माझ्यासारख्या, देवेंद्रजी सारख्या आम्हाला सगळ्यांना सर्वोच्च स्थानावर जाण्याची संधी मिळाली. पण ही जी संधी मिळालेली आहे ती 1952 पासून तर आजपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल काळामध्ये प्रवाहाच्या विरोधात राहून ज्यांनी आपला पक्ष, आपले विचार टिकवले, संघर्ष केला, त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणातून आणि बलिदानातून आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला. याची जाणीव आज वर्तमान काळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून हा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्याकरता प्रेरणादायी आहे. या कार्यालयामध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी या कार्यालयात आपण कसा इतिहास आहे, कोण अध्यक्ष होते, कोणत्या कक्षाचं नाव कोणाला द्यायचं, याचाही पण विचार झालेला आहे. ते याकरता की या सगळ्या जुन्या स्मृती ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. खरं म्हणजे मी देखील काम जेव्हा केलं त्याच्यापेक्षाही माझी आई जेव्हा जनसंघाचं काम, तो इतिहासही मोठा आहे. मालतीबाई बडिये बसल्या इथे, भाऊसाहेब बडिये राहायचे, ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते. मी लहान होतो, 10-12 वर्षाचा. त्यांच्याकडे मीटिंग सुरू होती आणि त्यावेळी मोर्चा आला आणि त्यांच्या घरावर जनसंघाचे गोटे मारले लोकांनी. तेव्हा मी पण माझ्या आईबरोबर त्यांच्या घरामध्ये होतो. अशा अनेक प्रसंग आहेत की याच्यामध्ये अनेक प्रतिकूल काळामध्ये समाजामधला एक प्रकारचा आपल्याबद्दलची प्रतिमा समाजात निर्माण झाली होती. त्यामुळे समाजाला दिशाभूल करून भारतीय जनसंघाविरुद्ध, जनता पार्टीविरुद्ध, संघाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने त्यावेळी मोठ्या प्रमाणावर केला. पण आपण त्या अपप्रचारातून दूर झालो. आपण जातीयवादी पक्ष नाही आहे, आपण सांप्रदायिक पक्ष नाही आहे. मला जेव्हा मी बावनकुळेंना सांगितलं की मी ज्या ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करता, पण तुम्हाला जोपर्यंत या चुकाची झळ पोचणार, जेव्हा मला पोचली तेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी सुधारलो. तुम्हाला ती झळ लागल्यावर तुम्हाला लक्षात येईल की या चुका किती मोठ्या आहेत. मी पण खूप जातीचे सेल उघडले आणि त्यावेळी मला अनेक प्रमुख लोकांनी सांगितलं की नितीने करू नको. पण म्हणलं तुम्हाला समजत नाही, आपल्या सगळ्या जाती जोडल्या पाहिजे. जातीचे सेल करून कोणा जाती जोडल्या नाही आणि जे आपल्या जातीचे नेते म्हणून आपल्यात आले त्यांना त्यांच्या जातीत विचारतच नव्हते कोणी. त्याच्यामुळे उलट त्यांनी पुन्हा सांगितलं का आता महापालिकेची निवडणूक आली, आमच्या जातीला किती तिकीटं देता. जेव्हा बावनकुळे साहेबांना 50 जातीवाल्याचे पत्र येतील का आता आमचे तिकीटं किती आणि एकाला तिकीट द्यायचं, आणि तेव्हा जेव्हा 50 जण कुदतील तेव्हा म्हणतील जातीचे सेल आता बंद करा, आता काही याची गरज नाही. त्यामुळे आपण जातीने मोठा नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे.
भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे आणि पहिले देश राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे. हे राष्ट्र ही भारत माता ही हिचा सर्वांगीण विकास हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि हे करण्याकरता सुशासन आणि विकास गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट आणि सामाजिक आर्थिक चिंतन जे दीनदयाल उपाध्यायांचा अंत्योदय समाजातल्या तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्याला परमेश्वर मानून तो माणूस कोणत्या जातीचा आहे, पंथाचा आहे, धर्माचा आहे हा प्रश्न नाही. गरीब गरीब आहे, गरीब हीच त्याची जात आहे, त्याला पंथ धर्म समाज काही नाही आहे. त्या माणसाला केंद्रबिंदू मानून आपण काम करत राहू आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याला स्वाभिमानाने जगता येईल त्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आपण समजू. आणि आपण जे म्हणतो ते जगात चर्चा सुरू आहे आता. युनोमध्ये डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स हाच अर्थ आहे त्याचा की सुखांक. आणि म्हणून हा जनतेचा सुखांक कसा निर्माण होईल, त्यांना चांगल्या हेल्थ सर्व्हिसेस, चांगलं शिक्षण, चांगले रस्ते, चांगले बगीचे, चांगले खेळाची मैदानं, चांगले ऑडिटोरियम, आपला रोजगार, गरिबीतून दूरून त्यांना सन्मानाने कसं जगता येईल आणि सगळीकडे आनंद कसा निर्माण होईल हेच डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक म्हणजे सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाचं हे उद्दिष्ट आहे. आज अतिशय परिश्रमाने मेहनतीने आपण एक कार्यालय उभं केलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये आपण सगळ्या आपल्या प्रयत्नांमधून हे जे उद्दिष्ट पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपण पूर्ण शक्तीनिशी काम करू आणि खऱ्या अर्थाने आपण हे जे कार्यालय आहे हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र बनेल आणि त्याकरता करणारा कार्यकर्त्याचं व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व विकसित होऊन आपण या समाजाला आणि देशाला बदलवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प आजच्या स्थापना दिवशी आपण सगळ्यांनी करावा अशी विनंती करतो. आपल्या अध्यक्षांनी आदेश दिला की प्रत्येकाने चेक दिला पाहिजे. तिथं मी म्हटलं की आता जनसंघ नाही आहे, भारतीय जनता पार्टी आहे. आता चेकपेक्षा लोक कॅशनी पैसे देण्यात प्रिफर करतात कारण चेक अकाउंटमध्ये येतो. पण त्यामुळे अर्थात मंगतीचा भाग जर सोडला तर आपण सगळ्यांनी चेकनी पैसे द्यावे. चेकनी पैसे द्यावे याचा अर्थ अध्यक्षांना अभिप्रेत आहे की आपल्या कमाईतला हिस्सा आपण याकरता देतो आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी चेकनी पैसे द्यावे. आणि त्यांचा आदेश झाला असल्यामुळे मी पहिल्यांदा आज माझा चेक घरी गेल्यावर पाठवतो. 25 लाख रुपये त्या चेक मी या कार्यालयाच्या कामाकरता देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. माननीय बावनकुळे साहेब माननीय नितीनजींचं स्वागत करू इच्छितात आहे. त्यांनी